2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या विजय शिवतारेंना अजित पवारांनी सांगून पाडलं होतं त्याचा बदला आता विजय शिवतारेंना घ्यायचा आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत या एबीपी माझाच्या वेब एक्सप्लेनर मधून। नमस्कार, मी कॅमेरामन पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत एबीपी माझाच्या या वेब एक्सप्लेनर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी विजय शिवतारे यांना सांगून पाडलं होतं। त्यावेळेस विजय शिवतारे यांनी शरद पवारांवरती टीका केली होती आणि ते टीकाला उत्तर देत असताना अजित पवारांनी एका जाहीर सभेमध्ये असं म्हटलं होतं की शिवतारे बघतोच मी आता तू कसा आमदार होतो। आणि त्यानंतर विजय शिवतारे यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। त्यानंतर अजित पवारांचं एक राज्याच्या राजकारणात वेगळं वलय निर्माण झालं होतं, जे अजित पवार सांगतात ते करतात अशा आशयाचं। परंतु अजित पवार महायुतीमध्ये आले आणि त्यानंतर अजित पवारांचं आणि विजय शिवतारेंचं वितुष्ट संपलं होतं असं विजय शिवतारे स्वतः म्हणाले होते। अजित पवार महायुतीसोबत येण्याआधी विजय शिवतारे यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू होते। जर पक्षाने संधी दिली तर आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची मनीषा देखील विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली होती। पण अजित पवार महायुती सोबत आले आणि विजय शिवतारे यांचे दौरे थांबले। 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शपथ घेतली। अजित पवार महायुतीमध्ये आले त्यानंतर विजय शिवतारे यांनी त्याच दिवशी जाऊन देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांची भेट घेतली होती आणि त्यांचं महायुतीत स्वागत केलं होतं। त्यानंतर अनेक कौतुकाचे वर्षाव जे आहेत ते जाहीर सभांच्या माध्यमातून असेल किंवा प्रतिक्रियांच्या माध्यमातून असेल विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या बाबतीत दिल्या होत्या। परंतु अचानकपणे विजय शिवतारे यांनी अपक्ष पद्धतीने निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। निवडणूक लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना शिवतारे यांनी आपली उमेदवारी जाहीर करून एक प्रकारे महायुतीत सर्व काही आलबेल नाही असं दाखवलं आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असल्याचं जे आहे ते बोललं जात होतं आणि त्या पद्धतीनं सुनेत्रा पवारांनी दौरे देखील सुरू केले आहेत। परंतु पवार विरुद्ध शिवतारे म्हणजे त्यांचा निशाणा साधताना ते अजित पवारांवर देखील निशाणा साधतायत, शरद पवारांवरती देखील निशाणा साधतायत। त्याच्यामुळं शरद पवारांच्यावरती निशाणा साधणं एक विरोधक म्हणून समजू शकतो, परंतु अजित पवार हे महायुतीतला घटक असताना विजय शिवतारे जे आहेत ते अजित पवारांवर देखील निशाणा साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल एक त्यांच्या ज्या कन्या आहेत विजय शिवतारेंच्या ममता, त्यांनी एक मेळावा घेतला होता। खेळ पैठणीच्या माध्यमातून मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये विजय शिवतारेने बोलताना असं वक्तव्य केलं की 6,85,000 ही मतं जी आहेत ती पवारांची आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात, परंतु 5,80,000 मतं आहेत ती पवारांच्या विरोधात मतदान करणारे आहेत। आणि त्याच्यामुळं आता पवारांना नको असलेले पवार म्हणजे जर 6,80,000 लोकांना जर पवार हवे असतील तर जवळपास 5,80,000 लोकांना पवार नको आहेत आणि म्हणून मी या पवारांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे आणि पवारांना पाडा असं जे आहे तो संदेश या माध्यमातून विजय शिवतारे यांनी दिला। आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज जाहीररित्या सांगितलं, एबीपी माझाच्या माध्यमातून त्यांनी राज्यातल्या जनतेला सांगितलं की मी पवारांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे। जर पक्षाने संधी दिली तर पक्षाकडून आणि नसेल तर अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं। परंतु जर गेल्या काही महिन्यापासून जर बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला गेला तर जाहीर सभांच्या माध्यमातून अजित पवार सांगत आहेत की मी जो उमेदवार देईल तो अजित पवार उमेदवार आहे असं समजून त्याला मतदान करा। खरं तर सुनेत्रा पवार उभा राहणार असल्याची चर्चा आहे। सुनेत्रा पवार यांनी स्वतः तशी जी आहे ती काही सूचक वक्तव्य केलेली आहेत। तसेच बारामती म्हणा किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात
सुनेत्रा पवारांचे अनेक ठिकाणी भावी खासदार अशा आशयाचे उल्लेख असलेले बॅनर देखील लागलेले आहेत। त्याच्यामुळे जवळपास स्पष्ट झालेलं आहे की आगामी लोकसभा महायुतीची जी उमेदवार असणार आहेत त्या सुनेत्रा पवार असणार आहेत असं स्पष्ट झालेलं आहे। फक्त अधिकृत घोषणा जी आहे ती बाकी आहे। असं जरी असलं तरी नणंद विरुद्ध भाऊजे असा जो सामना आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात लढणार असल्याचं बोललं जात असतानाच विजय शिवतारेंनी आपली स्वतः जी आहे ती उमेदवारी जाहीर केली ने अपक्ष पवारांच्या विरोधात विजय शिवतारेंनी पवारांना विरोध केला आणि त्यांच्या विरोधात ही निवडणूक असल्याचं जे आहे ते बोललं जाते। तसेच जर महायुतीचा विरोध केला आणि त्यांच्या विरोधात ही निवडणूक असल्याचं जे आहे ते बोललं जाते। तसेच जर महायुतीचा जर अशा पद्धतीने जर महायुतीतला एक उमेदवार म्हणजे घटक पक्ष असलेला किंवा महायुतीचा मित्र पक्ष असलेला एखादा प्रतिनिधी जर उमेदवार जर अशा पद्धतीने उभा राहिला तर महायुतीचं मताधिक्य नक्कीच घटणार आहे आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे आणि पर्यायानं सुप्रिया सुळेंना होणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 मतदारसंघ येतात। त्याच्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघ असेल, इंदापूरचा असेल, दौंड असेल, पुरंदर हवेली असेल, खडकवासला असेल, असे जे मतदारसंघ आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघात येतात। आणि बारामतीचा जर विचार करायला गेला इथून पाठीमागचा तर अनेकांनी संघर्ष हा जो आहे तो अजित पवारांशी केलेला आहे। हर्षवर्धन पाटील यांनी 2019 साली तिकीट मिळत नसल्याच्या कारणावरून काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला। 2019 साली विजय शिवतारे यांना अजित पवारांनी सांगून पाडलं। राहुल कुल आणि अजित पवारांचा संघर्ष तो देखील आहे, परंतु अद्यापपर्यंत राहुल कुलांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। असं जरी असलं तरी महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना असेल, भाजप असेल यांनी जर अजित पवारांचं काम केलं नाही, कारण जाहीररित्या या दोघांनी सांगितले आधी विधानसभेचं ठरवा आणि नंतर लोकसभेचं बघू। 2 मार्चला ज्यावेळेस विजय शिवतारे बारामतीमध्ये आले होते आणि त्याला येण्यामागचं कारण होतं की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नमो रोजगार मेळावा आहे। त्यावेळेस त्यांनी एबीपी माझावरती जाहीररित्या सांगितलं होतं की आधी लोकसभा निवडणूक असली तरी विधानसभेची जागा वाटपाचं आधी ठरवा, ती बोलणी आधी करा आणि त्यानंतर जो आहे आम्ही लोकसभेचं काम करू। जर विधानसभेचा इंटरेस्ट जर जपला गेला नाही तर आम्ही लोकसभेचं काम करणार नाही असं जाहीररित्या एबीपी माझाच्या माध्यमातून विजय शिवतारे यांनी सांगितलं होतं। तर त्याआधीच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या भाजयुमोच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांनी देखील अशाच प्रकारची जी आहे ती मागणी केली होती। कारण अंकिता पाटील असं म्हणाले होत्या की 2009 असेल, 2014 असेल आणि 2019 असेल, या तिन्ही वेळेस आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय। त्यामुळे लोकसभेच्या चर्चा आधी विधानसभेची चर्चा करा आणि त्यानंतर आम्ही लोकसभेचं काम करू। त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी 2च दिवसापूर्वी मेळावा घेतला आणि त्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं, एकीकडे सुनेत्रा पवारांचा प्रचार जोर धरत आहे, सुनेत्रा पवार मतदारसंघात फिरत आहेत आणि त्यावरतीच हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य हे फार काही सांगून जातं। त्याचं कारण असं आहे, हर्षवर्धन पाटील असं म्हणाले की महायुतीचा उमेदवार अजूनपर्यंत ठरलेला नाही, ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस आम्ही समन्वयकांची बैठक होईल, त्या बैठकीला जाऊ, बोलवलं तर जाऊ, नाही बोलवलं तर आपलं काम आपलं सुरूच आहे। नेमकं हर्षवर्धन पाटील यांचं काय काम सुरू आहे प्रश्न विचारला जातोय। दुसरीकडे मात्र सुप्रिया सुळे सातत्यानं सांगत आहेत की हर्षवर्धन पाटील आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याच्यामुळं यामधनं एकच स्पष्ट होते की महायुतीत काही आलबेल नाहीये। हर्षवर्धन पाटलांचं ही दोन्ही त्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना हर्षवर्धन पाटील यांनी पत्र लिहिलं होतं आणि मित्र पक्षाकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून धमकावलं जात असल्याचा देखील आरोप जो आहे तो हर्षवर्धन पाटील यांनी केला होता। त्यानंतर महायुतीकडून एक समन्वयक बैठक घेण्यात येणार आहे 17 आणि 18 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन भाजप नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, तसेच राष्ट्रवादीचे नेते असतील यांची एक समन्वयक बैठक जी आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घेतली जाणार आहे। त्यानंतर जे आहे ते आता विजय शिवतारे यांचं जे आहे ते विधान बाहेर येतंय की मी अपक्ष पद्धतीनं निवडणूक लढवणार आहे, त्याच्यामुळं महायुतीत आलबेल नाहीये असं दिसतच असताना दुसरीकडे मात्र विजय शिवतारे जर अपक्ष उभे राहिले तर महायुतीच्या उमेदवारासाठी ही डोकेदुखी ठरणार आहे। त्यामुळे आता यामध्ये महायुती नेमकं काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि हा जो सगळा आता जो आपण पाहिलं तो विजय शिवतारे यांचा 2019 पासूनचा आतापर्यंतचा प्रवास आहे। खरं तर अजित पवारांच्या माध्यमातून आता जरी अजित पवार महायुतीमध्ये आलेले असले तरी त्यांनी अनेकांना दुखवलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते जे आहे ते काँग्रेस असेल किंवा पक्ष सोडून बाहेर गेलेले आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने राहुल कुल यांचं नाव घेता येईल,
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचं नाव घेतलेलं आहे, नाव घेता येईल. विजय शिवतारे आणि अजित पवारांचा संघर्ष हा कायमच बघत राहिलेलो आहे. त्याच्यामुळं आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी म्हणजे गेले 2 वर्षापूर्वी भाजपनं मिशन बारामती आखलं होतं. काही केलं तरी बारामतीची जागा आम्ही घेणारच अशा आशयाचं जे आहे ते विधान भाजपच्या नेत्यांकडून केलं जायचं. तेच मिशन बारामती आता अजित पवार पुढे घेऊन जाताना दिसत आहेत, परंतु त्यांना अडथळा ठरतोय तो त्यांचेच महायुतीतले मित्रपक्षांचे नेते. त्यामुळे आता याच्यावरती तोडगा कसा निघणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि हा जर संघर्ष असाच कायम राहिला तर महायुतीच्या उमेदवाराची उमेदवारी मात्र धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा फायदा सुप्रिया सुळेंना होईल. थांबूयात आपण या वेब एक्सप्लेनरमध्ये. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.